बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक सत्य व्यास लिखित कादंबरी बनारस टॉकीज. अनुवाद सुनीता डागा मॅडम. प्रकरण 3. ए यू फ्रेंच कट, कम या. आता नवेंदूची पाळी आली होती. नवेंदूनं आपले कपडे असे व्यवस्थित केले जणू तो एखादा इंटरव्ह्यू देण्यासाठी निघाला आहे आणि मग त्या सिनियरजवळ जाऊन उभा राहिला. टेल मी अबाउट युअर हॉबीज. सिनियरनं आज्ञा दिली. सर, मला डेल्टिओलॉजीची आवड आहे. अभिमानानं प्रत्येक अक्षरावर थांबत नवेंदू म्हणाला. व्हॉट? प्लीज कम अगेन. सिनियरच्या डोक्यात बहुतेक तिडीक उडाली असावी. अरे बाबा, मोठी हौशी बॅच आली आहे यावेळी. तऱ्हेतऱ्हेचे शौक बाळगून आहेत साले, दाढीवाल्या सिनियरनं म्हटलं. आत्तापर्यंत दुबेनं त्याच्या दाढीतले 77 केस मोजून संपवले होते. सर, मला पोस्टकार्ड्स गोळा करण्याचा छंद आहे. त्यालाच डेल्टिओलॉजी म्हणतात. नवेंदूनं माहिती पुरवली. दॅट इज डेल्टिओलॉजी, यू इडियट. एनिवेज, साहेबांना वस्तू संग्रहित करण्याचा छंद आहे तर छान छान वाटलं ऐकून. सिनियर खोचकपणे म्हणाला. थँक्यू सर. असं म्हणत नवेंदूनं सुटकेचा निश्वास सोडला. त्यानं मुद्दामहून हा छंद सांगितला होता. त्याला वाटलं होतं की या छंदाशी निगडीत काही करायला कोणी त्याला सांगणं शक्य नव्हतं. ठीक आहे, तुला वस्तूंचा संग्रह करायला आवडतं का? आता एक काम कर. तू आता तुझ्या कोणत्याही एका मित्राच्या खोलीत जा आणि त्याला समजू न देता एक पुस्तक उचलून आण. आणि हो, हे लक्षात ठेव की तुझा तो मित्र त्यावेळी खोलीत हजर असला पाहिजे. तेव्हाच तू यशस्वी संग्रहकर्ता मानला जाशील. तुला खोलीपर्यंत सोडायला मी येईन. सिनियरनं नियम समजावून सांगत नवेंदूला कार्य सोपवलं. परंतु सर, ही तर चोरी झाली ना. नवेंदू गांगरून गेला. अबे, उद्या पुस्तक परत करणार ना तू? तू काय खरोखरच चोर झालास का मग? सिनियर दरडावत म्हणाला. सॉरी सर. नवेंदू म्हणाला. चल मग, चल, कामाला लाग आणि 10 मिनिटात सगळं आटोपून यायचं, समजलं? सिनियरनं दम देत म्हटलं. नवेंदू एक साधा सरळ मुलगा, सगळ्यांशी अदबीनं वागणारा. सजीव निर्जीव, पशु पक्षी, झाडे वेली, प्राध्यापक विद्यार्थी, त्याच्या लेखी सगळे एक होते. सर्वांना एकाच पारड्यात तोलत कोणताही भेदभाव न बाळगता सर्वांना आदराने संबोधणारा नवेंदू. शिवी देणं तर खूप लांब, शिवी लिहिणं देखील त्याच्यानं शक्य नव्हतं. एवढंच नव्हे, आपल्या साल्याला देखील त्यानं कधी साला म्हटलं नव्हतं. अर्थात एकदम मऊ सुत्तासारखा सरळ नवेंदू जणू तिसरी कसम सिनेमामधील हिरामन होता. आणि आज या संत माणसाला चोरी करायची होती. पण जगात देव आहे आणि तो सगळं काही पाहत आहे असा विचार मनाशी करत नवेंदू सुशीलच्या खोलीत घुसला, जी कॉमन रूमच्या सर्वात जवळ होती. जेव्हा तो चोर पावलाने खोलीत घुसला त्यावेळी सुशील तोंडावर चादर घेऊन झोपलेला होता. नवेंदू हळूच त्याच्या टेबलाजवळ गेला. टेबलावर एक टेबल लॅम्प जळत होता आणि पुस्तकांसोबत फक्त एक फोटो फ्रेम ठेवलेली होती, ज्यात एका मुलीचा फोटो लावलेला होता. फोटोवरून लक्षात येत होतं की ती सुशीलची बहीण होती. नवेंदूनं त्या फोटोकडे एक नजर टाकत एक सर्वात छोटं पुस्तक उचललं आणि आपल्या शर्टच्या आत टाकून दिलं. आता तो वळणार तेवढ्यात मागून आवाज आला. काय करतोयस नवेंदू? आवाज सुशीलचा होता. नवेंदू या आवाजानं जरा देखील विचलित झाला नाही. त्याने अगदी पराकोटीच्या शांत आवाजात उत्तर दिलं. तुझा फॅमिली अल्बम शोधत होतो
आणि वळून तो सुशीलच्या पलंगाजवळ जाऊन बसला. माझा फॅमिली अल्बम कशासाठी हवा आहे तुला? सुशीलनं थोडं त्रासिक होऊनच आणि जरा संशयानं विचारलं. चेहरा पाहायचा होता तुझ्या बहिणीचा, फार सुंदर आहे बुवा. नवेंदू जणू एक एक शब्द रवंत करत होता. व्हॉट? सुशील त्याच्याकडे पाहतच राहिला. होय, देवा शपथ, खोटं नाही बोलत. कोणावर गेली अरे तुझी बहीण? आईवर की तुझ्या वडिलांवर? नवेंदू संत माणूस, खोटं बोलण्याचा प्रश्नच नव्हता. व्हॉट डू यू मीन? डोंट यू हॅव मॅनेज टू टॉक? मी वॉर्डनकडे तुझी तक्रारच नोंदवतो साल्या, सुशील ओरडत म्हणाला. अरे मी तर कॉम्प्लिमेंट देत होतो. आता तुला नकोय तर काही हरकत नाही, पण हे बघ सुशील, तू नाराज होऊ नकोस यार. गेट आउट फ्रॉम हिअर. सुशीलचा राग अनावर झाला होता. हां जातोय, परंतु एक ध्यानात ठेव की गर्लफ्रेंडचा फोटो टेबलावर लावण्याच्या वयात जर कोणी आपल्या बहिणीचा फोटो लावत असेल तर हे होणारच ना. आता हे बघ, जर इथं गर्लफ्रेंडचा फोटो असला असता तर. जस्ट गेट आउट. सुशीलचा आता स्वतःवर ताबा राहिला नव्हता. असंच कन्फ्युजन इन्साफ मै करूंगा सिनेमात राजेश खन्नाला झालं होतं, ज्यामुळं नवेंदूनं अजून अर्धच ज्ञान दिलं होतं की तेवढ्यात सुशील किंचाळून म्हणाला. निघ साऱ्या लवकर इथून. जातोय सुशील, परंतु तू तुझी तब्येत नको खराब करून घेऊस यार. या सगळ्याचा विचार करून. नवेंदूच्या स्वरात काळजी होती. अरे माझ्या भावा, जा आता इथून. सुशील आता हात जोडत कळवळून म्हणाला. नवेंदू कोणाच्या डोळ्यात अश्रू पाहू शकत नव्हता. जेव्हा त्याला जाणवलं की जर तो तिथून निघाला नाही तर आता सुशील त्याचे पाय धरायलाही कमी करणार नाही, तेव्हा मग तो तिथून बाहेर पडला. मात्र सिनियरच्या हातात पुस्तक दिल्यावर परत सुशीलकडे जाऊन त्याला समजावून सांगण्याचा त्याचा विचार होता. परंतु तो बाहेर पडताक्षणीच सुशीलनं धाडकन दरवाजा लावून घेतला. नवेंदूनं पुस्तक सिनियरकडे देऊन टाकलं. त्याची मालिश संपली होती. तो परत त्या सिनियरसोबतच कॉमन रूममध्ये येऊन पोचला. आता मी किंवा दादा आमच्यापैकी कोणा एकाची पाळी होती, परंतु आम्हाला दोघांना सोबतच बोलावण्यात आलं. बहुतेक म्हणूनच आम्हाला शेवटी ठेवण्यात आलं होतं. खोली नंबर 79. कम फॉरवर्ड, कम. एक आज्ञार्थक आवाज कॉमन रूममध्ये घुमला. आम्ही दोघे आज्ञा देणाऱ्याच्या जवळ गेलो. आत्तापर्यंत सर्व सिनियर्सनी एक वर्तुळ बनवून आम्हाला घेरून टाकलं होतं. तुम्ही दोघांनी आपल्या दाराच्या बाहेर आपली नावं लिहिली आहेत. दरवाजा काय तुमच्या बापाचा आहे का साल्यांनो? सगळा धीर गारवटून टाकणारा एक आवाज पूर्ण खोलीवर घुमला. सॉरी सर, मी आपल्या शर्टाच्या तिसऱ्या बटनाकडे पाहत म्हणालो. मी कुठेतरी वाचलं होतं की जर तुमचं रॅगिंग होत असेल तर आपल्या तिसऱ्या बटनावर लक्ष केंद्रित करावं. हे फायद्याचं ठरू शकतं. तुम्ही दोघं सिगारेट ओढता? दाढीवाल्या सिनियरनं विचारलं. नो सर, मी उत्तरलो. येस सर, दादा म्हणाला. का ओढतोस? का? प्रश्न दादासाठी होता. जगातले 84% लिटरेट ओढतात आणि मी इलिटरेट होऊ इच्छित नाही म्हणून. दादा सरळ बोलता झाला. अच्छा, म्हणजे तू स्वतःला लिटरेट समजतोस? सिनियरनं कडक स्वरात विचारलं. मी लिटरेट आहे, दादानं देखील सरळ सांगून टाकलं. वा गुरु, तू तर भलताच डेअरिंगबाज निघालास. मग तर तुला काम देखील डेअरिंगचंच द्यावं लागेल बाबा. काय मित्रांनो, काय विचार आहे? सिनियरनं आपल्या इतर मित्रांकडे सूचकतेने पाहत विचारलं. ते सर्वजण आपापसात चर्चा करू लागले. सगळ्या चर्चेअंती आम्हाला जे कार्य सोपवण्यात आलं होतं ते एखाद्या आत्महत्येपेक्षा कमी भयंकर नव्हतं. हां, तर मग खोली नंबर 79. हे कार्य तुम्हा दोघांसाठी आहे.
तुम्ही आता लगेच गर्ल्स हॉस्टेलमध्ये शिरायचं आणि तिथून अशी वस्तू आणायची जी फक्त मुलीच वापरतात. काय? एक मिस्किल हसू आपल्या चेहऱ्यावर खेळवत सिनियरनं फरमान सोडलं. काय? गर्ल्स हॉस्टेल? मी उडालोच. स्वप्नात देखील मी असा काही विचार करू शकत नव्हतो. परंतु सर, गर्ल्स हॉस्टेल तर एखाद्या किल्ल्याप्रमाणे आहे. तिथं शिरायचं म्हणजे अशक्यच आहे. दादा म्हणाला, जणू काही शक्य असलं असतं तर त्याला हे कार्य मंजूर होतं. दॅट इज नॉट युअर कन्सर्न. तुम्हाला आपला मेसवाला आचारी तिथं शिरण्यात मदत करेल. त्यानंतरची जबाबदारी तुमची राहील. सिनियर म्हणाला, सर, मला हा टास्क मंजूर नाही आहे. अजून मी माझं वाक्य पूर्ण देखील केलं नव्हतं. माझ्या कानशिलात अशी लगावली गेली की कानभर झिंझिण्या पसरल्या. इथं काय एखादं विधेयक पास केलं जातंय काय भडव्या, जे तुला मंजूर नाहीये? तुझं मत कोणी मागितलं होतं रे भोसडीच्या? जवळ घेतोय तर अंगावर चढायला सुरू करतोस का बे? मुकाट्यानं जा आणि लवकर परत या. काय? आणि लक्षात ठेवा, फक्त तेच जे मुलींच्या कामाचं असेल. असलं तसलं काही उचलून आणाल किंवा रिकाम्या हातानं आलात तर परत पळवलं जाईल तुम्हाला, आणि त्यावेळी स्वतःहून आत जावं लागेल तुम्हाला. सिनियर सज्जड दम देत म्हणाला, परंतु सर, आम्ही आत कसं जाणार? दादानं विचारलं. सांगितलं ना, मेसवाले आचारी दुर्गा महाराज तुम्हाला आतपर्यंत सोडून येतील. रे दुर्गा, दुर्गा, या दोघांना त्रिवेणी हॉस्टेलमध्ये सोडून ये रे. जोपर्यंत ही दोघं आत जात नाहीत तोपर्यंत परत घेऊन यायचं नाही. सिनियरनं आचारी दुर्गा महाराजाला बजावत सांगितलं. दुर्गा महाराज भगवानदास हॉस्टेलचा आचारी. इथं प्रत्येक आचार्याला महाराज म्हणून संबोधण्यात येतं. भयानक स्पर्धेच्या या काळात स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी दुर्गा महाराजाकडे देखील सिनियर्सचा ऐकण्यापलीकडे काही पर्याय नव्हता. पुढच्या वर्षी जेव्हा आम्ही सिनियर्स होऊ, दुर्गा महाराज तेव्हा आमच्या गोटातले होण्याची शक्यता होती. तात्पर्य काय तर ते निसर्ग नियमानुसारच आपलं कर्तव्य बजावत होते. असो, आदेशानुसार आम्हाला घेऊन दुर्गा महाराज त्रिवेणी हॉस्टेलच्या दिशेनं चालू लागले. गर्ल्स हॉस्टेल आमच्या हॉस्टेलपासून 1 किलोमीटर अंतरावर होतं. पूर्ण रस्ताभर दुर्गा महाराज आम्हाला डू आणि डोंट्स समजावत होते. हा पंचा आपल्या खांद्यावरून घ्या, त्याशिवाय तुम्ही आचारी कसे वाटणार? आणि कोणी विचारलं तर सांगून टाका की दुर्गाचे पुतणे आहेत म्हणून. हॉस्टेलच्या ताई तुमच्याशी अरेतुरे करून बोलतील, पण तुम्ही घाबरू नका, नाही तर सगळा गोंधळ होऊन बसेल. सगळ्या ताईंची मतं वेगवेगळी असतात. ही प्लॅस्टिक पिशवी जवळ ठेवून घ्या. जे सामान आणायचं आहे ते यात ठेवू शकता. महाराज मिश्किल हसत म्हणाले, तुम्ही तुमचं तोंड बंद करून चालू शकत नाही का? मी सरपडतच म्हणालो, अरे मी तर तुमच्या भल्यासाठी सांगत होतो. निघताना चेकिंगच्या वेळी पकडले गेलात तर सगळाच घोटाळा होईल म्हणून. दुर्गा महाराज हिरमुसल्या स्वरात म्हणाले. मग हॉस्टेल येईपर्यंत ते काहीच बोलले नाहीत. आम्ही दोघे देखील शांत होतो. मला हा अंदाज तर होता की सिनियरच्या टास्कचा अर्थ काय आहे. मी त्या वस्तूंना आपल्या डोक्यातून काढून टाकण्याचा प्रयत्न करत होतो, पण दुप्पट संख्येने माझ्या डोक्यात येत होत्या. स्वतःला त्या विचारांपासून लांब ठेवण्याच्या प्रयत्नात हॉस्टेलचं गेट कधी आलं समजलंच नाही. गेटवरचा चौकीदार दुर्गाच्या ओळखीचा होता. नमस्कार वगैरे झाल्यावर दुर्गा त्याला म्हणाला, ही दोघं माझ्या गावातले आहेत. आजपासून इथं केदार महाराजांच्या हाताखाली काम करतील. ठीक आहे, नावं नोंदवा. चौकीदार म्हणाला, अरे बाबा, आत्ताच कशाला नोंदवी? माहीत नाही किती दिवस टिकतील ही. आधी बघूया, उद्या देखील नोंदवता येतील. जा रे जा, कामावर लागा. केदार खूप कडक आहे बरं. हां, आणि काळजीपूर्वक करा सगळं, म्हणत दुर्गाने आम्हाला आत शिरण्याची खूण केली.
आत शिरताच माझ्या अंगाला विचित्र झिंझिण्या आल्या. असं तर मेसचे कर्मचारी ज्या ठिकाणी राहतात ती जागा हॉस्टेलपासून वेगळी आहे, तरी देखील भीतीनं माझी गाळण उडाली होती. मी पंचाच्या खाली माझं तोंड लपवणार होतो, तेवढ्यात दादा दातोड खात म्हणाला, काय करतोस बे? एवढ्या उकाड्यात तोंड झाकलं तर त्यांना संशय येणार नाही का? भीती वाटते दादा, मी म्हणालो. मला देखील वाटते, पण काय करणार? जाऊन चौकीदाराला सांगून टाकूया का की आम्ही इथं पातेली उचलायला आलो नाही आहोत, तर ते सामान उचलायला आलो आहोत, सांगायचं? दादानं रागात येऊनच म्हटलं. मग काय करायचं आता? काही करू नकोस, माझ्यासोबत चालत राहा. काय उचलायचं आहे दादा? म्हणजे काय काय घेऊन जायचं आहे? सोबत चालत चालत मी विचारलं. जणू तुला काही माहीतच नाही आहे, पुटपुटत दादा म्हणाला. फक्त टी शर्ट आणि होजरी लोअर्स या वेशात आम्ही मेसची माणसंच दिसत होतो. वरून खांद्यावरील पंचामुळे तर आम्ही अगदी त्यांच्यातलेच होऊन गेलो होतो. 25 मेसवाल्यांमधून कुणालाच आमच्यावर संशय आला नाही. याचं कारण असं होतं की दर नव्या सेशन्समध्ये मेसमध्ये नवे चेहरे दिसतातच. केदार महाराजांचा पत्ता विचारत विचारत आम्ही मेसच्या व्हरांड्यात दाखल तर झालो, परंतु आमचा हेतू केदार महाराजांना भेटणं हा नव्हताच. आमचं ध्येय एनकेन प्रकारे गर्ल्स हॉस्टेलमध्ये प्रवेश करणं हे होतं. कांदे, बटाटे आणि मटारच्या शेंगामधून वाट काढत आम्ही मेसपर्यंत पोहोचलो. तिथं बराच गोंधळ आणि आरडाओरडा चालू होता. एवढ्या मोठ्या संख्येनं मुली. मी फक्त सिनेमांच्या ग्रुप डान्समध्येच इतक्या मुली एकसोबत पाहिल्या होत्या. सगळ्याच बडबडत होत्या, कुणीच ऐकत नव्हत्या. दादा बहुतेक काहीतरी विचार करत होता, पण मी मात्र मुलींना निहाळण्यात मग्न झालो. अचानक एका बेंचकडे माझी नजर गेली. दादा, दादा, अरे ते बघ, आपल्या फॅकल्टीच्या मुली. मी पाहिलंय त्यांना फॅकल्टीत. घ्या, एवढी रिस्क घेऊन काय तर फॅकल्टीच्या मुलीच पाहायच्या आहेत का रे तुला? अरे तुला नयनसुख घ्यायचं आहे तर फॅकल्टीत जाऊन मनसोक्त घे ना बाबा. नाही कोण म्हणताय? वैतागून दादा म्हणाला. तू काही विचार केला आहेस का? मी तोंड पाडत म्हणालो. होय, या मुलींचं जेवण होईपर्यंत वाट पाहावी लागणार आपल्याला. मग हा लहानसा पाचवे ओलांडून त्यांच्या खोल्यांच्या व्हरांड्यात जावं लागेल. तिथं बाहेर काही ना काही सापडेलच. दादानं आशा व्यक्त केली. ठीक आहे, पण तोपर्यंत काय करायचं? मी विचारलं. तू मुली बघ, मी बसून मटार सोलतो. दादा माझा सगळ्यात चांगला मित्र होता. मुली जाईपर्यंत दादानं जवळजवळ 2 किलो मटार सोलून काढलं होतं आणि मी जवळजवळ 2 डझन मुलींचे चेहरे माझ्या मेंदूच्या कॅनव्हासवर उतरून घेतले होते. 25व्या मुलीला निहाळतच होतो की दादानं माझी समाधी भंग केली. गेल्या का सगळ्या? होय, मी म्हटलं. मग साल्या सांगितलं का नाहीस? मी काही तर मटार सोलायला आलो आहे. चिडून जातो म्हणाला. मी विचार करत होतो की या मेसवाल्याचं पण काय नशीब आहे यार. सगळ्यांना दादा दादा म्हणून हाक मारतात या मुली. पण म्हणून काय झालं? शेवटी पारो देखील देवदासला देवदा तर म्हणत होती ना. मी माझ्या नशिबाला बोल लावले. बरोबर, ही भंकसगिरी थांबव आता. लक्ष देऊन ऐक. मी हा पाचवे ओलांडून तिकडे जातोय आणि मला खात्री आहे की कॉरिडॉरमध्ये नक्कीच काही ना काहीतरी हाती लागेल. हा जाईन आणि पळतच परत येईन. तोपर्यंत तू मेसवाल्यांना सांभाळशील. जमेल ना? दादानं प्लॅन समजावून सांगितला. ठीक आहे, पण दादा 2च मिनिटं थांब, मी बाथरूममध्ये जाऊन येतो, मी म्हटलं. अरे यार, दादा त्रासिक स्वरात म्हणाला. मी तुला मुलींना फक्त पाहायला सांगितलं होतं, त्यांचा विचार करायला नव्हतं सांगितलं. नाही यार, खरंच जोराची लागली आहे, मी म्हणालो. कमाल आहे. BHUच्या इतिहासात बहुतेक पहिल्यांदाच 2 माणसं गर्ल्स हॉस्टेलमध्ये शिरले असतील आणि ते देखील मुतायला. चिडून जातो म्हणाला. तू पाहिला आहेस का बाथरूम कुठं आहे ते?
मी चर्चेला विराम देत कामाचा प्रश्न विचारला. या बाजूला तर नाही पाहिलं. तू एक काम कर, त्या बाजूला जाऊन विचार. बघ, हे मेसला लागून हॉलसारखं काही आहे ना? बहुतेक तिथंच असेल बाथरूम किंवा वॉशरूम. उडी मारून जा आणि लवकर ये बाबा. काम संपवून परत जायचं आहे की नाही? दादा वैतागत म्हणाला. मेसच्या व्हरांड्यापासून बाथरूम 100 मीटर अंतरावर होतं. मी पटकन वॉशरूममध्ये शिरलो आणि डोळे बंद करून मोकळा होऊ लागलो. डोळे उघडताच मी आपलाच चेहरा बघून घाबरून गेलो. समोर एक लहानसा आरसा लावलेला होता. मुलींच्या वॉशरूममध्ये देखील आरसा असतो. आमच्या तर पूर्ण हॉस्टेलला मिळून अर्धा आरसा होता. हाच विचार करत मी पॅन्टची झीप लावत चालायला लागलो आणि अचानक माझी नजर आरशाच्या वर ठेवलेल्या एका वस्तूवर पडली. माझे पाय थरथरू लागले. हृदय जोरजोरात धडधडू लागलं. मी पटकन ती वस्तू मुठीत धरली आणि पळतच दादाकडे निघालो. गुरु, गुरु, झालं काम, मी पोचल्याबरोबर म्हणालो. होय, तुझा चेहरा सांगतोय. दादानं मला पासवेवर थांबवत म्हटलं. अबे, हे नाही, ते 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 काम. मी म्हणालो. काय म्हणतोस? काय सापडलं? कुठं आहे? दादानं अत्यंत उत्सुकतेनं विचारलं. मुठीत, मी म्हणालो. मुठीत? लगेच मुठीत घेऊन टाकलंस तू? वा गुरु, महान आहेस तू. काही पण करू शकतोस. दाखव तर खरा. दादा अस्वस्थ होत म्हणाला. हे बघ. मी मूठ उघडली. लिपस्टिक? होय, लिपस्टिक. मी उल्हासानं म्हणालो. हॅट साल्या, हे काय उचलून आणलं आहेस तू? मला तर वाटलं त्याला नक्कीच काहीतरी वेगळं अपेक्षित होतं. बरोबर सांग मला, कोणता मुलगा लिपस्टिक वापरतो? ही सुद्धा मुलींचीच वस्तू आहे ना? मी त्याला समजावत म्हणालो. क्या बात है राजा, जिंकलंस यार. आज पहिल्यांदा डोकं चालवलं आहेस तू. दादा म्हणाला. चल तर मग, परतूया आता लवकर. मी घाईघाईनं म्हणालो. बाहेर पडण्यासाठी तेच गेट होतं जिथून आम्ही आत शिरलो होतो. परंतु आता आमची भीती थोडी चेपली होती. गेटच्या बाहेर निघताना गेटकीपरनं आम्हाला अडवत विचारलं. आता परत कुठे जाताय तुम्ही? हिंग आणण्यासाठी. या हॉस्टेलच्या ताईंना हिंगेची फोडणी घातल्याशिवाय आमटी ताटातच घेत नाहीत बघा. दादा दुर्गा महाराजांची नक्कल करत म्हणाला आणि मग आम्ही हसतच बाहेर पडलो. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.